दोन वेगळ्या पक्षातले दोन वेगळे नेते एकमेकांच्या विरोधात आयुष्यभर लढलेलो आहोत. कुटुंबावर कोणी आरोप नाही केलाय, धनंजयवर केला कारण धनंजयचे सहकारी त्यांनी त्याचा राजीनामा दिलाय. तर मला वाटतं आता अजून काय करावं त्यांनी. पण आणखी त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची देखील मागणी होताना दिसते. मंत्रीपद मिळूच नाही त्यांच्याच झाला ना राजीनामा. आता तो मला तर वाटतं हा इंटरव्ह्यू मंत्रीपदाचा झाला नाही, मला वाटतं हा इंटरव्ह्यू थोडा लेट झाला. तो विषय आता मागे पडला. आपली वेळ मिळाली असती तर निश्चित आपण तो नाही, मला इंटरव्ह्यू ऍक्च्युली मी देतच नाही कोणाला, पण ते कमिटमेंट आपली पर्यावरणासंदर्भातली होती आणि मी कुठेही चालले तर याच विषयांवर मला बोलावं लागतंय दुर्दैवानी. आता मी तर घरी नाही बसू शकत, मी ठणठणीत आहे, मी काम करते. तर मी प्रवक्ता नाही कोणाची वैयक्तिक त्यांच्या कामांची किंवा ते पक्षही माझं नाही. मी त्याच्यावर एक सीमा आहे माझ्या उत्तर देण्याची. निश्चितच. बरं, मला एक सांगा की परळीमध्ये आतापर्यंत असलेलं राखे संदर्भातलं जे प्रकरण होतं, कोळशा संदर्भातलं प्रकरण असेल किंवा इतरही गोष्टी समोर येताना दिसतात, जसं औष्णिक वीज प्रकरण जे आहे किंवा त्याच्यामुळे वाढणारं जे तापमान जे वाढताना आपल्याला त्या ठिकाणचं सातत्यानं पाहायला मिळतं, त्याविषयी आपल्याला काय वाटतं? खरोखर वाळू माफिया तिथे सक्रिय आहेत का? राखेचं देखील त्या ठिकाणी अशाच प्रकारे जे आहे. प्रकरण म्हणजे काय मला कळत नाही. खूप जनरल आपण बोलतोय. प्रकरण हा शब्द टाकल्यामुळे मला कळत नाही नेमकं काय. असं काही प्रकरण नाही. दुसरी गोष्ट, ही राखेचा विषय चंद्रपूरमध्ये पण आहे. तिथे प्रदूषण आहे. जिथे जिथे थर्मल पॉवर स्टेशन आहे तिथे तिथे प्रदूषण आहे आणि त्याच्यावर आधारित काही